विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव शिवाजी पचौरे। आज मी तुम्हाला पूर्णांकावरील टाकीचे उदाहरण किंवा मत्स्य टाकीचे उदाहरण शिकवणार आहे। तर आपण प्रश्न घेऊया। एक मत्स्य टाकी काठोकाठ भरली असता तिच्यात 45 लिटर पाणी मावते। पाणी मावते म्हणजेच त्याची क्षमता। आपली क्षमता आहे 45 लिटर। नंतर आपल्याला दिले आहे या टाकीत टाकीच्या 4/9 भाग पाणी भरले आहे। तर आपल्या 45 ही आपली क्षमता आहे, त्याचे एकूण भाग 9 आहेत। 4/9 म्हणजे त्याचे भाग असे 9 आहेत। तर इथे भागेला 9, 9 × 45 आणि इथे गुणिले हे 4, म्हणजे ती टाकी 20 लिटर भरलेली आहे। ती टाकी 20 लिटर भरलेली आहे। त्यातले 2/5 पाणी बाहेर काढून टाकल्यावरती पुन्हा काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात किती पाणी घालावे लागेल? म्हणजे आपल्याला 20 × 2/5 करावे लागतील। 5 × 20, 4 × 2 = 8। म्हणजे आपली टाकी 20 लिटर भरलेली होती, त्याच्यातले आपण 8 लिटर पाणी काढले, तर आपल्याकडे 12 लिटर पाणी उरले। तर तिची क्षमता होती 45। आता आपल्याकडे पाणी इतके उरले, तर ती पूर्ण भरण्यासाठी तिच्यात किती पाणी भरावे लागेल? म्हणजे आपल्याला वजा करावं लागते। मग आपलं उत्तर आलं 33 लिटर। धन्यवाद।